खोक्या प्रकरणात बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांचा गंभीर आरोप। माझ्या हत्येसाठी राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणले, सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धस यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी वक्तव्य केले। धस यांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही। सुरेश धस यांच्या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। हरिण आमचा देव आहे, हरणाच्या मांसाचा आरोप खोटे। घरात सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही। सुरेश धसांना फसवलं जातंय। सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा दावा। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण। कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती। मारहाणीनंतर महादेव गित्तेसह 4 जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवलं। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली, सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। तर वाल्मिक कराडचे कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयात बसून प्लॅनिंग केलं। 10 जणांनी मिळून माझ्या पतीला मारहाण केली, महादेव गित्तेच्या पत्नीचा आरोप। वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणीचं वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं। फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद झाला, मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट। जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडवून आणला। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा। 3 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही व्हावी, आव्हाडांची मागणी। बीडच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं। हत्या प्रकरणी 2 आरोपी निष्पन्न, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हत्या प्रकरणातील 1 आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती। संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या। महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानी यांचा दावा। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली। धाराशिवच्या कळंब शहरात महिलेची हत्या। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता। मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव, मात्र देशमुख प्रकरणातील ती महिला नाही। तपास सुरू, संबंध आढळल्यास सांगू, डीवायएसपी पवार यांची माहिती। धाराशिवच्या कळंबमधील मृत महिलेचं प्रकरण। बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ आज कळंब पोलिसांना भेटणार। हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता, मस्साजोग ग्रामस्थांचा आरोप। 2029ला पंतप्रधान कोण होणार हे फडणवीस ठरवू शकत नाही, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। मनपा निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांच्या भाजपात प्रवेश। आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका करताना मर्यादा ओलांडली, त्यामुळे शेलारांचे समर्थक काय टीका करतात यामुळे मला फरक पडत नाही। शेलारांचा विषय माझ्यापुरता संपला, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबई आणि राज्यभरात मनसेचं प्रत्येक वॉर्डात प्रतिसभागृह सुरू होणार। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रतिसभागृहात एक प्रतिमहापौर सुद्धा असणार। मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था, पाण्याच्या समस्यांसाठी मनसेचं पाऊल। पोलिसांच्या समन्सनंतरही कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर। कुणाल कामराच्या आईवडिलांकडे पोलिसांकडून चौकशी। कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा। कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स। 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट। वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह। मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह दिल्याचा दावा। आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। मंत्रालयात एकाच दिवसात 183 GR प्रसिद्ध। कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित। आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निधी सर्व विभागांना वाटला गेला। राज्य सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी। राधाकृष्ण विखे पाटील आणि रश्मी बागल यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजुरी। समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला। MSRDC कडून टोलच्या दरात 19% वाढ। छोट्या 4 चाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये मोजावे लागणार। आता अवकाळी पावसाची हजेरी। लोणार, सिंदखेड राजा, चिखली तालुक्यात पिकांचं नुकसान। गहू, कांद्यासह फळभाज्यांचंही नुकसान। अकोला जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पावसाची हजेरी। बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूरमधील निपाण गावात अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। चिपळूण तालुक्याला मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली।
सोलापूर तुळजापूर महामार्गावर उळे गावाजवळ टेम्पोचा अपघात. टेम्पो पलटी झाल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. क्रेनच्या मदतीनं अपघातग्रस्त टेम्पोला बाजू करण्यात यश. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर. मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील बोरज धरणाला प्रदूषणाचा धोका. धरण परिसरात साचवला गेलाय रासायनिक कचरा. पावसाळ्यात धरणाचे पाणी दूषित होण्याचा मोठा धोका.